शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यावर्षी आपण एप्रिल छाटणीमध्ये नवीन काही व्हिडिओ टाकले नाहीत. आपले जे मागचे व्हिडिओ होते तेच व्हिडिओ खूप सारे शेतकरी बघतायत आणि त्याच्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी या वर्षीच्या सीझनमध्ये आपण एप्रिलची काडी तयार करत असताना कोणत्या पद्धतीनं किंवा काय नवीन बदल करायला पाहिजेत या विषयाचा एखादा व्हिडिओ साहेब टाका असा खूप मेसेज आल्यामुळं आपण हा आजचा व्हिडिओ करतो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, यावर्षी सर्वच द्राक्ष बागायतदारांना जे टेम्परेचर मिळालेलं आहे द्राक्षाची काडी तयार करत असताना, ही द्राक्ष बागायतदारांच्यासाठी यावर्षी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. यामुळं तुमच्या द्राक्ष वेलीच्या द्राक्ष काडीमध्ये यावर्षी घड निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असणार आहे किंवा घड निर्माण चांगले झालेले आहेत. आणि हे का होणार आहे तर मुळात द्राक्ष हे पीक हे उष्ण तापमानातलं पीक असल्यामुळं त्याला उष्णता सहन होते, त्याला जास्त पाऊस चालत नाही. आणि दुर्दैवाने गेल्या 4-5 वर्षापासून पाठीमागं आपल्याकडं काडी तयार होण्याच्या अगोदरच पाऊस पडत असल्यामुळं आपल्याला पाहिजे तसे घड मिळत नव्हते. पण यावर्षी मित्रांनो सर्वच द्राक्ष बागायतदारांना चांगली घडसंख्या मिळणार आहे. पण ही चांगली घडसंख्या मिळत असताना 1-2 विषय आहेत जे तुमच्याशी शेअर करावे असं वाटलं म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपण द्राक्ष पिकामध्ये काम करत असताना सपकेंच्या काडीचा शेंडा हा आपण नेहमी 5 पान 6 पान किंवा 4 पान अशा अवस्थेत घेत होतो. तर यावर्षी आम्ही आमची काडी तयार करत असताना याच्यामध्ये थोडा बदल केला आणि सपकेंचा पहिला शेंडा घेताना आम्ही तो 7 ते 8 पानावर घेतला आणि याच्या पुढं पुन्हा 7 ते 8 पानाची काडी तयार केली, जेणेकरून आता जी तुम्हाला माझ्या बागेची स्टेज दिसते ही माझा आता पुढचा शेंडासुद्धा मारण्याचं काम चालू आहे. 1-2 दिवसात ते पूर्ण होईल. याचा फायदा काय होईल मित्रांनो, तर जसं मी सांगितलं की गेल्या 4-5 वर्षापासून आपल्याला द्राक्ष पिकामध्ये जी घडांची संख्या कमी मिळत आहे, याच्या अनुषंगानं खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं खूप नवनवीन प्रयोग झाले आणि प्रयोगामधून काही गोष्टी नव्यानं कळाल्या, ज्याच्यामध्ये द्राक्ष काडीचा 6वा 7वा आणि 8वा डोळा हा 100% घड असणारा असतो. पण दुर्दैवानं आपण 5 पानावर जे सपकेन करत असतो, ह्या 5 पानाच्या सपकेनमध्ये जिथं आपल्याला घड मिळण्याची शक्यता असलेला 6वा 7वा आणि 8वा डोळा आहे, हे डोळेच आपण काढून टाकतो आणि 5 डोळ्यावर शेंडा मारून परत तिथनं निघलेली काडी त्याचा सपकेंचा डोळा त्याच्या पुढं परत 10 पानाची काडी तयार करणे आणि ऑक्टोबरमध्ये काडीची छाटणी घेत असताना पुन्हा 4 डोळे 5 डोळे 3 डोळे 2 डोळे हे प्रत्येकाच्या प्रॅक्टिसनुसार ठेवणे, याच्यामुळं आपल्याला गेल्या 4-5 वर्षात मिळालेल्या घडांची संख्या ही युनिफॉर्म मिळाली नाही. एखाद्या झाडावर खूप चांगले घड मिळाले, एखाद्या झाडावर खूप कमी घड मिळाले आणि खूप साऱ्या द्राक्ष बागायतदारांच्याकडं खूप कमी प्रमाणात माल निघाला. ही समस्या होती. ह्या समस्येसाठी आपण यावर्षी आपण ज्या प्रॅक्टिस केल्या याच्यामध्ये एक बदल केला की आपण जी पहिला शेंडा मारलेला आहे तो शेंडा मारतानाच 7-8 पानावर मारला आणि त्याच्या पुढं 7 ते 8 पानाची आपण काडी तयार केली. आपली काडी आता 100% तयार झालेली आहे आणि पुढच्या 1-2 दिवसात आपला याचा शेंडा पडणार आहे. आणि ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण सपकेंच्या पुढं फक्त एकच डोळा म्हणजे टायगर बर्ड आणि त्याच्या पुढचा एकच डोळा अशा पद्धतीनं आपली ऑक्टोबर छाटणीमध्ये छाटणी घेणार आहे. आणि द्राक्ष पिकामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर द्राक्ष पिकामध्ये भविष्यात तुम्ही कोणत्या पद्धतीच्या प्रॅक्टिस करणार आहात किंवा भविष्यात तुम्ही कोणत्या पद्धतीचा निर्णय घेणार आहात याच्या अनुषंगानं तुम्हाला तुमची तयारी आजपासून करणं गरजेचे आहे. किंवा जसं ऑक्टोबरमध्ये तुम्ही काय करणार आहे ते करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात एप्रिलमध्ये करायला लागेल. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मित्रांनो, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाते की ह्यावेळी खूप तापमान जास्त आहे. तर जास्त तापमानाचा द्राक्षवेलीला फायदाच होणार आहे. तुमच्याकडं घड निर्मिती खूप चांगली होणार आहे. फक्त तुमच्या डोळ्यामध्ये निर्माण झालेल्या घडाची साईज तुम्हाला चांगली मिळण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. याचं कारण आहे की अतिरिक्त तापमानामध्ये निर्माण झालेल्या डोळ्यात जो घड निर्माण झाला आहे याचं जे सेल मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे, ज्या पटीत पुढं जाऊन तुम्हाला साईज मिळणार आहे ती साईज ठरवण्याचे दिवस आत्ताचे आहेत. आणि ही साईज ठरवण्यासाठी झाडाला अतिउष्ण तापमान चालत नाही.
आणि आपल्याकडं दुर्दैवानं आता तापमान खूप जास्त आहे. मग या काळामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे, तर या काळामध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या द्राक्षवेलीला उन्हाचा ताण कमी करणारे जे काही बाजारात प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये मग केओलिनसारखा प्रोडक्ट असेल किंवा सिलिकॉन असेल, पोटॅश असेल, चांगल्या कंपनीचं सीवीड असेल, याची फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या फवारण्या जर तुम्ही घेत गेलात आणि तुमच्या द्राक्षवेलीचा ट्रेस तुम्ही त्यावेळी कमी करत गेलात, तर यावर्षी तुम्हाला द्राक्ष पिकामध्ये माल लागण्यासाठी किंवा तुमच्या मालाची साईज होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मग याच्यासाठी मित्रांनो, जसं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे किंवा आपण नेहमीच सांगतो की एप्रिल छाटणीमध्ये तुमच्या द्राक्षवेलीमध्ये फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन आणि सिलिकॉन या अन्नद्रव्याची अजिबात कमतरता असायला नाही पाहिजे. आणि तुमची जमीन कशी आहे हे बघून तुमचा फेरससुद्धा चांगला असायला पाहिजे. आणि ऊन ज्यावेळी जास्त वाढेल त्यावेळी तुमच्याकडं चांगल्या सीवीडचं जसं सीरीच आहे किंवा बाजारात अजून 2-3 चांगल्या कंपनीचे सीवीड मिळतात, याच्या फवारण्या दर 8 ते 10 दिवसात होणं गरजेचं आहे. महिन्यातून एक वेळ मित्रांनो तुम्ही तुमच्या मातीमध्ये मायक्रोब्स जे मायक्रोन्यूट्रन अपटेक करणारे बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये येतात, असं मायक्रोबचं किट जी 4 किलोची बादली येते, ही 4 किलोची बादली आणि याच्यासोबत P2K2 1 किलो, हे जर तुम्ही ताक आणि गुळाच्या सोबत पहिले 2 महिने किंवा 3 महिने महिन्यातून एक वेळा अशा पद्धतीनं जर ॲप्लिकेशन केलं, तर तुम्ही देत असलेली खतं झाडाला चांगल्या पद्धतीनं उचलता येतात आणि त्याचे परिणामही वर तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर मित्रांनो, यावर्षी तुमच्या द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला हमखास घड निर्मितीसाठी जास्त काय प्रयत्न करायचे नाहीत, पण जे करायचे आहेत ते खूप परफेक्ट करायचे आहेत. म्हणजे जसं मी सांगितलं की अन्नद्रव्याच्या लेवल तुमच्या चांगल्या असायला पाहिजेत. याचबरोबर तुमचे लिओसेन, सेक्सेबे, युरियासिलच्या फवारण्या योग्य वेळी गेलेल्या असायला पाहिजेत. मी मागं एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की फिक्स घड आणि सेल्फॉक्स. आता सेल्फॉक्समध्ये काय आहे तर कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट आहे, जे तुम्ही वर मारल्यानंतर डोळ्याची साईज, काडीची साईज चांगली होती. त्याचबरोबर तुम्ही जर मातीमध्ये मॅग्झी रिच ड्रिप दिलं तर याच्यामध्ये हाच घटक आहे, याच्यामुळं सुद्धा तुमच्या काडीची साईज आणि डोळ्याची साईज चांगली होती. फिक्स घडामुळं तुमच्या प्रत्येक डोळ्यामध्ये घड निर्मिती होण्याची शक्यता वाढते. आणि या गोष्टी जर तुम्ही योग्य वेळी केलात तर यावर्षी तुम्हाला द्राक्ष पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळेल. मित्रांनो, आपण याच्या पुढचा व्हिडिओ हा किडीच्या संदर्भात किंवा मिलीबग किंवा खोडकीड ही आपल्याला खूप जास्त दमवते, तर या संदर्भात पुढचा व्हिडिओ करायचा विचार करतोय. तर तुम्हाला या विषयाचा व्हिडिओ पाहिजे का, याच्याशिवाय कोणत्या विषयावरचा व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.